नमस्कार, मी जय पवार द इंडिया न्यूज 24मध्ये आपलं स्वागत करतो। सध्या मुंबई शहरात जे आहे ते वायू प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे। आपण सध्या उपस्थित आहोत छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी पार्कमध्ये, जिथे आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात धुळीचं जे आहे ते प्रमाण वाढताना दिसत आहे। धुळीमुळे अनेक नागरिकांना जो त्रास जाणवत आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊ नेमका हा त्रास कशा प्रकारे होतो आणि कधीपासून त्यांना हा त्रास होतो आहे आणि नेमका तोडगा कशा प्रकारे निघू शकतो। सर, काय सांगाल? सर्वप्रथम आपल्याला पार्कामध्ये जे ते धुळीचा भरपूर त्रास जाणवत आहे, नेमका कधीपासून सुरू आहे हा त्रास आणि काय सांगाल या सर्वप्रथम याच्या? गेल्या 9 ते 10 वर्षामध्ये हा प्रकर्षाने जाणवायला लागलेला आहे। ह्याच्या अगोदर पण तिथे मैदानामध्ये सँड होती, वाळू होती, परंतु ती उडत नव्हती। परंतु ह्या 9 ते 10 वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही हलकी धूळ, डस्ट जी निर्माण झाली म्हणण्यापेक्षा जी आणून घातली गेली, आणून ओतली गेली, ही जी डस्ट आहे, ही जी धूळ आहे, ती वर्षातनं 2दा घातली जाते, 1 मे 26 जानेवारी संचलनासाठी, आणि त्याच्यामुळे ती धूळ पावसामध्ये सगळं मैदानभर पसरते आणि पाऊस संपल्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर ते अगदी मेपर्यंत ही धूळ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उडत असते, तर संपूर्ण आजूबाजूच्या परिसराला त्या धुळीचा त्रास होतो। मुलं खेळायला मैदानामध्ये येतात, त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो। मुलं तर त्यावेळेला फुटबॉल खेळतात, क्रिकेट खेळतात, धावत असतात। धावताना त्यांचं लंग्स हे फास्ट पंपिंग होतं, त्यावेळेला ते सगळी ही धूळ ही इनहेल करतात आणि त्यांना लवकरच सगळे फुफ्फुसाचे आजार हे सुरू होणार आहेत। त्यामुळे ही डस्ट काढून टाकायला पाहिजे। त्याही व्यतिरिक्त अजून एक 1.5 वर्षापूर्वी साधारण 1000 ट्रक माती आणून मैदानामध्ये घातली। त्यावेळेला त्यांना सांगितलं गेलं होतं की ही माती तुम्ही लिहून दिलं होतं की ही माती तुम्ही मैदानात टाकू नका। ही माती च्यामुळे जो काही त्रास होणार आहे तो त्रास आम्हाला होऊ नये म्हणून ही माती टाकू नका आणि ही माती जी उडते ती माती उडता कामा नये म्हणून त्या लोकांनी गवत लावायचा तिकडे प्रयोग केला, पण तो त्यांचा सक्सेस झाला नाही। पण जे तज्ज्ञ लोक आहेत, ज्यांनी विहिरी इथे तयार केलेले आहेत, ज्यांनी इथे सांगितलं होतं माती टाकू नका, ही जी तज्ज्ञ मंडळी आहे, तज्ज्ञ मंडळींना धुडकावून त्यांनी ही 1000 ट्रक मातीकडे टाकली। ती आज उडते, त्याच्यानंतर गवत लावणं तर झालेलंच नाही आहे। आणि त्याही पलीकडे जाऊन सकाळी लोक इकडे येतात मॉर्निंग वॉकसाठी, जी फ्रेश हवा घेण्यासाठी लोक येतात, हजारोनी लोक लांबून येतात, पण त्या लोकांना ही उडणारी धूळ आहे, हे जे पोल्युशन आहे डस्टचं, हेच इनहेल करावं लागतं। कारण या इकडे मैदानामध्ये खेळणारी जी लोकं आहेत ती सकाळपासून मैदानात खेळतात आणि खेळताना ती धूळ उडते, नॅचरल आहे, ती धूळ उडणार आहे। आणि ती मात्र जे सिनियर सिटीजन आहेत, अजून जी कोणी मंडळी सकाळी वॉकसाठी येतात, फ्रेश एअरसाठी येतात, त्यांना ती धूळयुक्त ही आणि हवा आतमध्ये इनहेल करावी लागते। यासाठी आम्ही अथक प्रयत्न केले, पण ते अर्धवटच सोडून देते। BMC पुढे काही करत नाही। विहिरी बांधल्या, अर्धवट सोडून दिल्या, त्याच्यावरती तुमचे स्प्रिंकलर लावले, अर्धवट सोडून दिले, सगळं हे असं अर्धवट सोडून देतात आणि त्याचे जे काही परिणाम आहेत ते आम्हाला भोगावे लागतात। तसंच 1 मे आणि 26 जानेवारी आम्ही लोकांनी यांना सांगितलेलं आहे आता की या वर्षीपासून तुम्ही 26 जानेवारी, 1 मे किंवा अजून कशासाठी माती मैदानात टाकायची नाही। आता बघायचं आहे आम्हाला ते लोक माती टाकतात किंवा नाही। आणि त्यानंतर आता आचारसंहिता वगैरे पण काही गोष्टी असल्यामुळे त्या लोकांना इथे माती काढण्यासाठी त्यांच्या काही अडचणी आहेत, पण एकदा रिझल्ट लागल्यानंतर आम्ही या लोकांना ही माती इकडूनची काढून टाका, आणि तसं प्रत्यक्ष ऑर्डर वरतून आलेली आहेत। आता फक्त लक्ष घालायचं आहे ते आमच्या जी नॉर्थनी लक्ष नाही घातलं तर आम्ही तिकडे जी नॉर्थच्या ऑफिससमोर ठिय्या आंदोलन करणार, तिथे बसून आम्ही जे हंगर स्ट्राईक करणार, जे काय आम्हाला करता येईल ते आम्हाला करावं लागेल। कारण आता आम्हाला आमच्या हातामध्ये दुसरं काही नाही। जी आमची भरोशाची लोकं आहेत करणारी, आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, तेच आम्हाला मदत करत नाही आहे। त्यामुळे सर, या संदर्भात आपण BMC असेल, आपल्या जवळचे काही नेते मंडळी असतील, यांना काही पत्रव्यवहार केला आहेत का? नाही, त्यांच्याकडनं तुम्हाला रिटर्नमध्ये काय रिप्लाय आला? आम्ही पत्रव्यवहार ज्या लेवलला करायचा आहे, म्हणजे BMC, एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट म्हणा, त्या लोकांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे। आमच्याकडे भरपूर मोठी फाईल तयार झालेली आहे, परंतु आमदार, खासदार, कॉर्पोरेटर हे लोक आम्हाला बोलवतात, आम्ही त्यांच्या घरी जातो, त्यांचे अक्षरशः उंबरडे झिजवलेले आहेत। गेल्या ह्या 3-4 वर्षामध्ये तर मोठे आम्ही त्यांच्याकडे जाऊन, पण आम्हाला त्याचं काहीही निष्पन्न झालेलं नाही आहे। आत्ताच्याच ह्या 1.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्येच 3 मीटिंग झाल्या, आमदार, खासदार आणि मुंबईचे पालकमंत्री यांच्याबरोबर 3 मीटिंग झाल्या, पण त्या मीटिंगमध्ये हे जे येतात
अधिकारी म्हणजे प्रशासकीय अधिकारी ते येतात आणि त्यांना सांगतात नाही आम्ही हे सगळं केलेलं आहे, आम्ही हे सगळं केलेलं आहे. प्रत्यक्षात त्यांनी काही केलेलं नाही आहे. हे तुम्हालाच दिसतं आहे मैदानामध्ये बघितल्यावरती त्यांनी काही केलेलं नाही आहे. आणि मीटिंग झाल्या, 3 मीटिंगमध्ये आम्हाला आश्वासनं दिली, पण प्रत्यक्षात काहीही झालेलं नाही. सर, समजा आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आपली काय भूमिका असणार आहे? बेसिकली जसं मधु काकांनी सांगितलं की एवढ्या वर्षापासून आम्ही मागणी करतो आहे. आम्ही सगळे पत्रव्यवहार केलेले आहेत. राईट फ्रॉम प्रिन्सिपल सेक्रेटरी पण घूस आमच्यासाठी त्यांनी कोऑपरेशन आम्हाला दिलेलं आहे. असं नाही की दिलेलं नाही आहे, त्यांनी समजून घेतलं आहे. BMC पण तशी आम्हाला हे करते. बट मेन जी धूळ आहे ही आज पण मे 1चा जो परेड असतो इकडे त्याची जी प्रॅक्टिस होते, आमच्याकडे व्हिडिओज आहेत की कशी धूळ उडते आहे. आणि ह्या आजचा नाही, हे गेल्या 10 वर्षापासूनचा जो प्रॉब्लेम आहे. आणि मेन म्हणजे त्याच्यामुळे रेस्पिरेटरी डिसीजेस, अस्थमा, ॲलर्जी, ब्रॉन्कायटिस हे शिवाजी पार्क आणि सगळीकडे नागरिक आजूबाजूला झालेले आहेत. सो बेसिकली इश्यू आहे की आम्ही जिथपर्यंत पत्रव्यवहार केलेले आहे तिथपर्यंत रिस्पॉन्स टेम्पररी. आता पण तुम्ही बघा थोडासा टेम्पररी काम करतात आहे, पण जी धूळ उडायची आहे ती उडतेच आहे. सो समजा आमचं मागणी झाली नाही तर आम्ही ठरवलेलं आहे की तुम्ही जिथपर्यंत रेड माती सॉईल काढणार नाही तिथपर्यंत आम्ही तुम्हाला वोट देणार नाही. हे आमचं ठाम मत आहे. सर, या शिवाजी पार्क मैदानात अनेक राजकीय नेत्यांचे बैठका होतात, सभा पार पडतात, अनेक मोठमोठे नेते मंडळी येऊन जाते, मात्र या मैदानाकडे कोण लक्ष देत नाही. आपल्याला नेमकं काय वाटतं या सगळं? आम्ही लहानपणापासून शिवाजी पार्कमध्ये वाढलो राहिलो. पार्क हे जी गोष्टी होती आमच्यासाठी एक इमोशन आहे. ओके, हे आमच्यासाठी पार्क म्हणजे अगदी आम्ही इकडून खेळायलो. सो आम्हाला माहिती आहे की आमचे इश्यूज किती आहेत शिवाजी पार्कचे. सो बेसिकली शिवाजी पार्कमध्ये मीटिंग्स होतात. तिकडे तुम्ही 10 दिवस अगोदर लाईट्स मोठे लावतात, होर्डिंग्स लावतात, बाकीचे सगळे प्रचारासाठी हे असतात. बट ब्युटिफिकेशन होतं इकडे 80 करोड ब्युटिफिकेशननी केलेलं आहे, पास केलेले आहेत. बट तुम्ही 5 करोड किंवा एक अमाऊंट माती काढण्यासाठी तुम्ही हे करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला ब्युटिफिकेशनसाठी हे करायचं आहे, बट माती काढण्यासाठी पैसे तुम्ही फंड काढू शकत नाही. हेच आम्हाला मेन आहे. म्हणजे तुमचा मेन मुद्दा आहे की ब्युटिफिकेशन करा बट माती काढू नका. सर, लोकसभा निवडणुकीचा प्रय सुरू आहे. काय वाटतं आपल्याला इलेक्शनमधून आता जे काही आपल्या नागरिकांच्या समस्या कुठेतरी सोडवत नाही आहेत, कशाप्रकारे इलेक्शनचा निकाल लागेल आपल्याला काय वाटतं? इलेक्शनचा निकाल हे आमच्या हातात नाही आहे आता तरी, कारण का आम्ही ठरवलं आहे आम्ही माती काढल्याशिवाय आम्ही वोट करणार नाही. हा तुम्हाला समजू शकतो की इलेक्शनचा निकाल तुमच्या काय निघू शकेल. लोकांनी वोट केलेच नाही तर तुमच्याकडे निकाल कसा लागणार हे तुम्ही विचार करा. सो आम्ही ठरवलेलं आहे की जिथपर्यंत माती नाही काढणार तिथपर्यंत वोट नाही. सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपल्यासोबत काही ते खेळाडू देखील आहेत ज्या या मैदानावरती खेळत असतात गेले अनेक वर्षापासून. आपण त्यांच्याशी देखील जाणून घेऊन काय समजतात, त्यांना कशा प्रकारे वाटतात. मित्रांनो, काय सांगाल? धूळ उडते इकडे, तुम्ही खेळता इकडे, कशा प्रकारे त्रास होतो या धुळेचा? त्रास होतो धुळीचा तुम्हाला? बहुत मिट्टी उड़ता है, नाक में जाता है, सर्दी खांसी होती है हमको. खेलने को अच्छे से नहीं होता, पूरा कपड़ा एकदम गंदा हो जाता है मिट्टी से. और हम लोग इधर खेलते हैं तो पूरा हो जाती है, इधर पूरा धूल मिट्टी उड़ता है. इधर फंक्शन ज़्यादा होते हैं और इधर पानी से पूरा गीला करते पूरा मिट्टी को. और इधर रोलर रहते हैं ना, उससे पूरा पीच वीच अच्छे से करते. और मिट्टी इधर बहुत उड़ती है, नाक मुँह में जाती है और खांसी सर्दी होती है. 1-2 हफ्ते से मेरे को खांसी सर्दी भी हुई थी. अभी मैं नया आया हूँ ना इधर, इसके लिए मेरे को खांसी सर्दी हुई थी 1-2 हफ्ते से इधर. आप क्या बताओगे? धूल उड़ रही है, आपको भी तकलीफ होती है कि नहीं? कितने साल से खेल रहे हैं? मैं 2 साल से खेल रहा हूँ, तभी भी मेरे को तकलीफ हो रही इधर धूल मिट्टी से. इधर सुबह सब लोग जॉगिंग करने आते हैं, तभी भी सब लोग को इधर नाक में सबके मिट्टी जाता है. इधर गाड़ी भी ले आके पूरा धूल सब उड़ा के जाती है. और इधर बहुत सारे फंक्शन होते हैं, ये सब फंक्शन नहीं होने चाहिए. सिर्फ इधर क्रिकेट ही खेलने चाहिए और ये मिट्टी हटा के इधर ग्रास लगाने चाहिए. थैंक यू. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर नक्कीच आपण पाहिलं तर इकडच्या नागरिकांची जे काही मागणी आहे ती सर्वप्रथम मागणी अशी आहे की या मैदानातील माती जी आहे ती काढून संपूर्ण फक्त मैदान जे आहे ते खेळण्यासाठी तसंच राहावं. आणि जर ही मागणी त्यांची पूर्ण नाही झाली तर हे मतदानाला बहिष्कार टाकणार असं देखील त्यांनी वक्तव्य केलं आहे.
तर आता याच्या मागण्या पूर्ण होतील का हे सर्व आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.